पहिला चेंडू चांगला अडवलाय. इथे मात्र हार्दिक फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट चेंडू फेकताना जबरदस्त प्रहार केला गेला. मात्र तिथे प्रतीक पाहायला मिळतोय. पत्तू या नावाने जास्तीत जास्त ओळख आहे पंचाळी गावाचा. जितेश षटकातील दुसरा चेंडू. ओहो लेफ्ट आहे. इथे मात्र आपण पाहतोय जगदीश माठी चेंडूला अडवेल. कुठली रन्स मिळणार नाहीये. दोन चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकले जात आहेत हार्दिकच्या विरोधात. मात्र इथे पहा विकास माची काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. आतापर्यंत प्रेक्षकांच्या पूर्णपणे नजरा या विकास माचीने वेधून घेतल्या आहेत. कारण की काम तसं केलंय. जोरदार टाळ्या असू द्या या विकास माचीसाठी. टुर्नामेंट मध्ये जर पाहिलं तर आकर्षक असं खेळाडू म्हणून पाहिला जातोय. कारण की ह्याच्याकडे जी क्षमता आहे अतिशय सुंदर पद्धतीने मात्र ड्राईव्ह टाकत असतो, क्षेत्ररक्षण करत असतो. पुढे एकदा जितेश सज्ज असेल. सिंगल रन साठी जगदीश आलाय, पुढे सरसवलाय. मात्र पाहिलं तर सिंगल रन्स घेऊन जाईल. या एकेरी धावांची धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत, 2 धावा दिल्यात. जितेश एक चांगला गोलंदाज, फ्रंट फुट लाईनचा गोलंदाज म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे. इथे मात्र पहा खूप चांगला चेंडू. नक्कीच चेंडू पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. सौरभ भोईर यष्टिरक्षक भूमिकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील जर पाहिला तर शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे. 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर. नक्कीच वादळ तयार होतोय दोघांमध्ये. धावसंख्या जर पाहिली तर सिंगलने 3 धावा स्कोरबोर्डवर लागले जातील. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होईल. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. संघर्ष मुरबे वर्सेस पंचाळी संघ. दोन्हीही जिद्दी संघ आहेत. जर पाहिलं तर टॉपर संघ म्हणून त्यांना पाहिलं जात आहे. अनेक टीमवर मात करून आज सेमीफायनलचा सामना खेळतायत. आणि प्रश्न असेल तो म्हणजेच फायनल मध्ये कोण जाईल. नक्कीच प्रेक्षक देखील मन लावून बसले आहेत की या 2 टीम मधून फायनलचा सामना कोण खेळेल. थोड्याच वेळा मात्र नक्कीच उत्तर मिळेल. जो चांगली कामगिरी करेल तोच मात्र टिकून राहील. इथे मात्र आपण पाहतोय पुण्याचे एकदा गोलंदाजी मार्कवर मंगेश माची येईल. पहिला चेंडू काय टर्न करतोय. जबरदस्त टर्न पाहायला मिळतोय. हातभर जास्त मात्र टर्न या ठिकाणी मंगेश माचीच्या गोलंदाजीतून काय पाहायला मिळतंय. सुरेख गोलंदाज. एक मात्र धाव मिळेल. 1 चेंडूवर षटक क्रमांक दुसरं चालू आहे. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या 4 धावा. या टुर्नामेंटचं जर पाहिलं तर अजूनही 3 सामने आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. पहा चेंडूला फलंदाजापासून थोडस लांब फेकण्याचं काम मंगेश माची करतोय. कुठेतरी धावा रोखण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 3 धावा दिल्या होत्या. या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 1 धाव आतापर्यंत दिली जाते. हलक्या हाताने खेळून काढतोय. जाणीव आहे विशाल याला. कारण की जर आपण चौकार मारू शकत नाही मात्र जी लाईफ लाईन आहे, जो सिंगल रन्स आहेत, त्या सिंगल रननुसार आपली जो धावपळक आहे तो हलता ठेवणं खूप गरजेचं आहे. पुढचा चेंडू पाहिला जाईल. आज मात्र अंतिम 8 मध्ये 8 संघांनी प्रवेश केलाय. क्या बात है. मंगेश माची चेंडूला टर्न करतोय आणि टर्नच्या बलावर जर पाहिलं तर हार्दिक सारखा एक बलाढ्य फलंदाज आहे, याला कुठेतरी रोखण्याचं काम करतोय. पुन्हा एकदा विकी येतोय. पहा आज विकी आपल्याला पाहायला मिळतोय पंचाळी संघामध्ये. जर पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये तो नव्हता, या सामन्यामध्ये अवेलेबल झालाय. आणि पूर्ण टीम आज ज्या पद्धतीने उभी आहे पंचाळी टीम आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी. इथे मात्र खराब चेंडू आहे, खराब चेंडू आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते 7 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील अजूनही जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मंगेश माची मंग्या. हा चेंडू इथे मात्र विकी आहे. विकी भोईला पाहिलं चेंडूला अडवतोय.
सिंगल रन्स मिळेल. सिंगल वर नक्कीच जर धावसंख्या पाहिली तर 8 धावा स्कोरबोर्डवर लागली जाईल. षटक क्रमांक दुसरं संपलं जात आहे. 4च्या सरासरीने खेळतोय संघ जर पाहिला तर संघर्ष मुरबे संघाचा जर विचार केला तर उद्यापासून ऑरेंज चषकामध्ये पाहायला मिळतील हे खेळाडू. आज मात्र आपण पाहतोय आजचा दिवस त्यांचा नक्कीच कसा असेल, कारण की प्रयत्न तर असतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक नक्कीच मिळवावा या उद्दिष्टाने आज संघ उतरवलाय. हाही देखील संघ पाहिला तर खूप चांगला संघ आहे. चांगले क्षेत्ररक्षक त्यांच्या जवळ देखील आहेत. मात्र पाहूया पुन्हा एकदा जितेश येत आहे, जितेश माची. इथे मात्र आपण पाहतोय चौकार लगावली जाते. चेंडू थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. जितेश माची याचा चेंडूवर आक्रमण केला आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. यस डीजे. थँक्यू डीजे. तर आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर चौकार हासिल केलाय विशाल. नक्कीच विशाल धावा काढावा लागतील जर संघ आपला पाहायला मिळेल. इथे मात्र चुकी करतोय, चुकी केली जात आहे आणि या चुकीवर जर पाहिलं तर पंचाळी संघ थोडासा एन्जॉय करत असताना, कारण विशाल सरकारचा एक चांगला विकेट नक्कीच डगआउट मध्ये पाठवण्यात यश आलंय. यस डीजे. तर नक्कीच विशाल बाद झाला आणि विशाल नंतर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येईल मिस्टर तेजस. हा देखील फलंदाज खूप चांगली फलंदाजी करतोय. मात्र आज या सेमीफायनल मध्ये कशी प्रदर्शन करेल जितेश आपण पाहतोय. तेजसला मात्र इथे पाहिलं जाईल चेंडूवर वळला होता. चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा आतापर्यंत जोडल्या जात आहेत. खूप चांगलं क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. जर पाहिलं तर पंचाळी संघ ज्या पद्धतीने आज उतरलाय मैदानाच्या आतमध्ये, चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत, कुठेतरी जखडून ठेवलंय संघर्ष मुरबे संघाला. इथे मात्र पाहतोय विकासच्या हातामध्ये चेंडू, नो चेंडू आहे. यस दर्शवतायत पंच, नो चेंडू आहे. एक्स्ट्रा रन्स मिळेल याच्यावर. 14 धावा स्कोरबोर्डवर. चेंडू क्रमांक जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 4था चेंडू मार्गस्थ असेल. हलक्या हाताने खेळून काढतोय हार्दिक. पाहायला मिळाला त्या ठिकाणी हार्दिक आणि तेजस ही जोडी जर पाहिली तर मुरबे संघासाठी खास आहे, कारण की ही जोडी जर टिकली तर चांगली धावसंख्या बनवू शकते. इथे मात्र खेळावं लागेल. विकी भोईर त्या ठिकाणी चेंडूवर आला, चेंडूला पकडलं, सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 16 धावा आतापर्यंत. चेंडूचा खेळ पाहतोय तो म्हणजेच 5. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. 3रा षटक चालू आहे. समोरच्या दिशेने खेळला. इथे मात्र पहा अंकुश भोईर चेंडूवर ज्या पद्धतीने आला, चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये ढकलून देण्याचं काम केलं गेलं आणि सिंगल रन्स ला थांबवलं जात आहे. आणि प्लीज थोडस विनंती आहे, आपण कॅमेरा त्या ठिकाणी आहे तर थोडस मागे राहायचं. कुठले अँगल आपल्याला चुकवता कामा नये. लाईव्ह स्पर्धा आहे आणि रिव्ह्यू देखील आहे. नक्कीच तेजस यांनी जर 3 चेंडूवर 3 चौकार मारले. अलीभाई आपण पाहतोय अलीभाई कडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा स्कोरबोर्डवर आहेत. मंगेश माची येतोय पुढेच एकदा गोलंदाजी मार्कवर. 4थं षटक हाताळण्यासाठी इथे मात्र बाउंडर टर्न खेळण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू. तेजस साठी मात्र आव्हान आहे या ठिकाणी का 3 चेंडूवर 3 चौकार मारली तर
हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल रनचं मिळेल. या सिंगल रनच्या बळावर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 18 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. हार्दिक आणि तेजस ही जोडी आपण पाहतोय आतापर्यंत आहे. फटका तर चांगला आहे. इथे मात्र गडी बाद आहे. यस डायरेक्ट हिट नक्कीच पाहायला मिळाली. आणि जर पाहिलं तर 3 पंच एकत्र येतील आणि जो डिसिजन आहे नक्की कोण आउट आहे, हार्दिक की तेजस, हे मात्र डिस्कस पाहायला मिळेल. क्रॉस झालाय की नाही झालाय ते देखील पाहावं लागेल अंपायरला. इथे मात्र अंपायर थोडस दुविधा परिस्थितीमध्ये आहेत. तिन्ही अंपायर मात्र हार्दिक बाद होतोय. अंपायर सिग्नल आहे हार्दिक बाद. सॉफ्ट डिसिजन. यस रिव्ह्यू घेतलाय, बघूया. नक्कीच अंपायर डिसिजन येईल. जागेवर मात्र अंपायर जातील आणि जो काही डिसिजन असेल. हार्दिक बाद होतोय. इथे मात्र क्रॉस नाहीये. गडी मात्र बाद होईल. हार्दिक बॅक टू द डग आउट. येस अंपायर रिव्ह्यू घेतला होता आणि रिव्ह्यू मध्ये त्यांनी नक्कीच जो डिसिजन आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल. यस अंपायर डिसिजन दिलेले तुम्हाला मान्य करावं लागेल. कारण की जर पाहिलं तर लँड मध्ये नव्हता तेजस. जर तेजसचा पाय पाहिला तर खूप वरती होता आणि त्यामुळे नक्कीच आपण पाहतोय दोन्हीही बॅटर सर पाहिलं या ठिकाणी. आणि तुमचा एक्स्ट्रा खेळाडू आहे. अंपायर यस डिसिजन आहे मान्य करावा लागेल मुरबे संघाला.
हार्दिक हार्दिक आपण यायचं आहे अंपायर. यस या. बरोबर का नाही शूट नाही त्यांनी 2 रन दिले असते कारण की इथे राहत होता म्हणजे तो साइन दिले आवड दिले समजलं का डायरेक्ट आवड दिली त्यांनी. चला जे काय आपण पाहतोय पार डिसिजन मात्र मान्य केले जात आहे आणि आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. हॅलो चला आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर ध्रुव आपल्याला पाहायला मिळेल. बघूया
प्लीज नो आर्ग्युमेंट प्लीज विनंती असेल. चला आपण पाहतोय इथे मात्र धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 18 धावा. इथून मात्र जर पाहिलं तर तेजस आणि ध्रुव आपल्याला पाहायला मिळते. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. विचार केला तर जिम्मेदारी आहे दोघांच्या खांद्यावर. दोन चेंडू देखील पाहिला तर हा तिसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिमरित्या फेकला जातोय मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर मंगेश माची आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल रन्स. विकी भोईरकडे जाईल हा चेंडू. एकच धाव मिळेल. या एकेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागले जात आहेत ते म्हणजेच 19 धावा. पाचवा चेंडू षटकातील कॅप शोधलाय. नक्कीच तेजस. आता मात्र तेजसला जिम्मेदारी घ्यावी लागेल. हा चेंडूवर ज्या पद्धतीने गॅप शोधलाय धावसंख्या स्कोरबोर्डवर 4 ने वाढेल. 23 धावा. एका बाजूला पाहिला तर मुरबेकर खूप मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेसाठी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षक म्हणून आज झालेले आहेत. कारण की जर पाहिलं तर लाईव्ह टेलिकास्ट आहे. युट्यूबचं माध्यम आहे. आपण घरी बसून देखील या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतोय. मात्र प्रेक्षक वर्ग पहा. मुरब्याची संख्या जर पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून जे कोणी प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला पाहतायत त्यांचं देखील नक्कीच मी धन्यवाद मानीन. कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर 12:33 शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. बिट्टू शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. एक वाइड जरूर डाला था. एक वाइड डाला था. 5 ही गेंद हुए. पाच झालेले आहेत. एक डॉट झालाय. यस एक डॉट झालाय. चला आपण पाहताय षटक क्रमांक 4 या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 23 धावा स्कोरबोर्डवर आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर अंकुश भोईर येईल. पाहिलं जाईल अंकुश भोईर यांना पहिला चेंडू हाताळताना. इथे मात्र चांगला फटका लागला आहे. सौरभ इथे मात्र प्रयत्न करतायत. जगदीश माची होते त्या ठिकाणी. डायरेक्ट फेकी केली आणि फेकी पहा किती सुंदर पाहायला मिळाली. डायरेक्ट स्टंप लेवलला मात्र ही फेकी करतोय. चला टीम मीटिंग नकोय प्लीज विनंती असेल. सिंगल रन्स मिळेल. या सिंगल वरून धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा आतापर्यंत आहेत. तेजस पुढे एकदा सज्ज असेल. फटका तर चांगला आहे. गॅप शोधलाय. गॅप मधून चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार चौकारासाठी. तेजसच्या बॅट मधून येतोय चौकार. अंकुश चेंडूला थोडस टॉस केलाय. इथे मात्र करणारी प्रहार. 2 चेंडूवर 2 चौकार.
धन्यवाद. खूप चांगलं सॉन्ग आपण पाहतायत. सनी देवचा आवाज आणि सनी देव देखील इकडे उपस्थित आहेत. वेलकम सनी देव. खूप चांगले मात्र मुरबकर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचाच आवाज आपण पाहिला. मराठी छावा म्हणून त्यांना पाहिलं जात आहे आणि गोड आवाज. पुढे एकदा इथे मात्र पाहतोय शिफ्ट केलाय चेंडूला. 3 चेंडूवर 3 चौकार. क्या बात आहे तेजस. तुम्हें झुकेगा नहीं साला कोल्यांचा पोर बोल तुम्हें झुकेगा धन्यवाद. मुन्ना जयस्वाल कम्मालीचं प्रदर्शन चॉकलेट बॉय आपण पाहतोय. लाईव्ह प्रेक्षेपण करतोय खूप चांगल्या पद्धतीने. आणि जर पहिलं धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते 36. आता मात्र धावा आल्या आहेत. मुरब्याच्या ख्याम्यामध्ये जर पाहिलं तर थोडस आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय की धावा येत आहेत. नक्कीच तेजस साठी मात्र जोरदार डाळ्या असतील कारण की ज्या पद्धतीने संघाला सावरून घेतलंय. अंकुशच्या विरोधात 3 चौकार मारले. इथे मात्र ही देखील 4थी चौकार येईल. या मॅच मध्ये तेजसने जीव घातलाय. सोन्याची चैन हातात ब्रेसलेट मिरवित आला. सोन्याची चैन हातात ब्रेसलेट मिरवित आला. कोल्यांचा पोर बोल तुम्हें झुकेगा नहीं साला. कोल्यांचा पोर बोल तुम्हें झुकेगा नहीं साला. जबरदस्त. सॉन्ग देखील चांगला आहे. डान्स देखील होतोय. एन्जॉयमेंट केले जाते. खरोखर क्रिकेट हा खेळ असा आहे की ज्यामध्ये फक्त आणि फक्त मनोरंजन आपल्याला पाहायला मिळते. कारण की प्रत्येक जण दुःख विसरून या मैदानावर येत आहेत आणि आपलं पूर्णपणे या ठिकाणी मनोरंजन करतोय. 40 धावा स्कोरबोर्डवर आहेत आतापर्यंत. शेवटचा चेंडू अजून शिल्लक. फटका तर चांगला आहे. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवतोय. 40 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत आणि 41 धावांचं लक्ष या ठिकाणी नक्कीच नाही. सॉरी एक षटक अजूनही बाकी आहे. आपण पाहतोय षटक क्रमांक 5 कंप्लीट झालाय आणि अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 2 बॅटर ज्या पद्धतीने खेळतायत. तेजसचा जर विचार केला तर काल नक्कीच आठवण करून दिली. पहिल्या दिवसामध्ये नक्कीच दिवेश पाटील ज्यांनी फलंदाजी केली होती. 6 चेंडूवर 6 चौकार मारले होते. असा खेळाडू या मैदानावर पाहायला मिळाला आणि त्याची पुनरावृत्ती करताना आपण पाहतोय ज्याने आतापर्यंत 4 चेंडूवर 4 चौकार मारलाय असा हा खेळाडू आपण पाहतोय मिस्टर तेजस. परेश मात्रे येतोय गोलंदाजी मार्कवर. ध्रुव साठी हा चेंडू असेल. पहिला चेंडू. इथे मात्र जगदीश माची नक्कीच चांगली थ्रो करतोय. चांगला चेंडू पकडला आणि त्यानंतर पाहिला तर माघारी परतावं लागेल मिस्टर ध्रुवला. बाद. कोल्यांचा पोर बोल तुम्हें झुकेगा नहीं साला. कोल्यांचा पोर बोल तुम्हें झुकेगा नहीं साला. 40 धावा स्कोरबोर्डवर आहेत. पहिलाच चेंडू ज्या पद्धतीने पाहिला खूप वेगाने धावला होता आणि ध्रुव बाद झाल्यानंतर नवीन अंचू येतोय. इथे मात्र चुकी करतोय. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. यस डीजे. तर 2 चेंडूवर 2 नक्कीच गडी बाद केले आहेत. परेश एक रनआउट तर एक बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या इथे मात्र थांबवण्याचं काम परेशने केलंय कारण की 2 चेंडूवर कुठली धावा आलेली नाहीये. 2 विकेट
नक्कीच पाहायला मिळाले. ते मात्र ओमकार येतोय, टॅप खेळतोय आणि नक्कीच पंचांकडे थोडंसं प्रेशर क्रिएट केला. पंच मात्र इथे दर्शवत आहेत नॉट आउट. ते मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स घेतली जाईल. अंपायर हिट विकेट आहे. यस काय नक्की यस हिट विकेट आहे. गडी बाद होतोय. ओमकार नक्कीच बाद होईल. अनिकेत येतोय. नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धन्यवाद. विकेटच्या हॅट्रिक वर असतील परेश. 2 गडी बाद केले आहेत आतापर्यंत. चांगल्या पद्धतीने चेंडू नक्कीच विकास माचीच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. सिंगल रन्स घेतली जाईल. तर आता मात्र चेंडू शिल्लक असतील 2. अंशू आपल्याला पाहायला मिळेल. बघूया 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र चेंडूकडे पाहिलं जाईल. यस वाईट चेंडू आहे. अवांतर धाव घोषित केली जाते. 42 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत. परेश मात्रे पुणेच एकदा 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 6 चालू आहे. आपण पाहताय अनिकेत आणि अंशू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूवर किती धावा जमवले जातील कारण की टार्गेट सेट करायचं आहे. इथे मात्र क्रॉस केलाय बॅट. चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषे पार चौकारासाठी. यस धन्यवाद. षटक क्रमांक 6व्या षटकातील 5व्या चेंडूवर आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 46 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. अजूनही जर पाहिला तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या 6व्या षटकातील परेश मात्रे गोलंदाजी माकवर पुण्याचे एकदा सज्ज होतील. इथे मात्र आपण पाहतोय मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निघून जातोय आणि विकेटचं पतन होईल. नक्कीच गडी बाद होतोय. तर 6 षटक कंप्लीट झालेत. धावसंख्या 46 धावा आणि 47 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जातंय 45 संघासमोर. चला सेकंड सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत. 2 संघादरम्यान जिथे आपण पाहतोय विजय 11 वर्सेस आपल्याला पाहायला मिळेल टायटन. टीम टायटन संघाचा कर्णधार आणि विजय 11 सेटलमेंट 11 संघाचा कर्णधार. चला या आपण टॉस करून घेणार आहोत. ग्रामीण पॅनल मधून एक संघ तर दुसरा संघ आपण पाहतोय ओपन मधून आलाय टायटन संघ. इथे मात्र नक्कीच पुण्याचे एकदा आपण पाहत आहेत प्रभाकर राहुल साहेब यांचं पुण्याचे एकदा आगमन होताना. वेलकम सर या स्पर्धेसाठी. आपण पाहतायत आपला अमूल्य वेळ या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मी विनंती करतोय चला 2 टीम की कप्तान आइए अगले मैच का टॉस जरूर देखा जाएगा.
दो टीमों के बीच एक तरफ रहेगी टाइटन टीम तो दूसरी तरफ रहेगी यस विजय 11 सेटलमेंट टीम। वसीम चौधरी आइए आपके शुभ हस्ते टॉस जरूर देखा जाएगा। नक्कीच शाळुंके साहेबांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत उपसरपंच साहेब आहेत आणि पाहायला मिळत आहेत खूप चांगली वाटचाल त्यांची। मी विनंती करतो याच दीपक एका बाजूला दुसऱ्या बाजूला विजय असेल। सेटलमेंट वर्सेस टाइटन दो टीमों के बीच मुकाबला होने जा रहा है उसका टॉस जरूर देखेंगे। कॉल येते आणि यस विजय 11 सेटलमेंट टीम टॉस जीते है। क्या डिसीजन रहेगा विजय? बॉल फर्स्ट है अपना अगर घरेलू मैदान है टाइटन टीम भी बहुत ही अच्छी खेल रही है आज के दिन में तो क्या स्ट्रेटजी रहेगी आपकी? कम से कम 40 से 45 में रुकने की कोशिश करेंगे। आज अगर देखा गया तो आज अपना बल्लेबाज बहुत ही भारी रुपेश को देखा गया तो उनके बारे में क्या कहोगे? रुपेश तो फॉर्म में लेकिन मैच है कुछ भी हो सकता है। यस थैंक यू और आपके लिए भी शुभकामनाएं है कि अगला मैच हम देखेंगे। शुरू होने जा रहा है सेमीफाइनल का जो पहला मैच है उसका इनिंग ब्रेक हुआ और इनिंग ब्रेक में हम देखें तो 47 रनों का टारगेट है पंचाली टीम को। चला हॅलो बाळा थोडा बाहेर निघ ना। चला इथे धावा हव्यात ते म्हणजे विजयासाठी। चला जगदीश आणि विकास आपला सगळा पहिला चेंडू। हो काय सुंदर कव्हर ड्राइव्ह बघायला मिळतोय। जसा बघतो आपण मिठा घरामध्ये मिठाचा बाण बांधलेला असतो आणि त्या बांधलेला तसा पाहिजे चौकार पाहायला मिळतोय खणखणीत चौकार। धावसंख्या 1 धावसंख्या 5। एकाने क्रॅकर फटाके पण एकाने टॅपर करायचं असे दोन फलंदाज तुम्हाला बघा दोघंही वेगळा 26 चे खेळाडू आहे। आता बघा विकास खुद के कपड़े खुद देते दोघांना अशी आदत पड चुकी है। ह्यांना विचारलं होतं मी स्वतःचे कपडे तुम्ही स्वतः धुता का आणि धोबी जसा मारतात ना तसं करतात का असं विचारलं होतं। शादी हुई होगी तो बीबी काफी खुश होगी। क्या बल्ला करते हैं बिल्कुल टैप बहुत ही बेहतरीन यॉर्कर गेंद को टैप करके खेला है। धावसंख्या फरकावा लागला 9 विजयासाठी काय 47। आपण बघतो पहिला सेमीफायनल सामना एका साईडला विचार केला तर 45 आणि एका साईडला विचार केला तर मुरुबा। पुन्हा पसर करणार पुढचा चेंडू इथे बाकी हलक्यामध्ये खेळून काढलाय। इथे कसं शॉट खेळलं माहितीये का बादलीत टावेल टाकायचं आणि फक्त उचलून ठेवायचं सिंगल धाव बघायला मिळते। जग्गू म्हटला की यामॅक्स RX100 म्हणजे यामाकडे अशी होती पूर्वीची कोणत्याही गेअरवर बंद पडली क्लच दाबा किक मारा तशा पद्धतीने कसाही चेंडू टाका मला मारायचाच आहे। पुन्हा जग्गू बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय। क्लास शॉट पण सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। सरळ चेंडू जातो हातामध्ये विशालच्या। धावसंख्या फरकावर लागल्यात त्या 10।
विजयासाठी करायचे तर म्हणजे 47. ओ बढ़िया गेंद, गेंद गिरने के बाद बाहर निकली मगर बाल बाल बच गए। तो इस ओवर के समापन के बाद स्कोर हो चुका है 10। चले जाएंगे डीजे के पास। डीजे डीजे घ्या ना बाबा, अगला कोणाचं घ्या तो गीत। डीजे तर नवीन गोलंदाज तुम्हाला बघा चिन्मय, काय मुरब्याची वसाहत हो, पठारपाडा, चतुर्थी, बाजार गल्ली, पोपटपाडा, यस असंख्य असंख्य आळी बघायला मिळत आहेत पुन्हा। ओहो हो, व्हॉट अ बॉलिंग। अतिशय नाही नाही क्या बल्लेबाज है, एक तरफ यामा की तरफ करते दूसरी तरफ धोबी पछाड़, ऐसी बल्लेबाज, टैपर और रैपर ऐसे है। यो हनी सिंह, आहा हा करारा स्ट्रोक, मैंने पहले वो एक तरफ टैपर है दूसरी तरफ रैपर है, क्या बल्लेबाजी कर रहे हैं। त्याला 15 धाव्या फलकावर लागल्या जातात। अतिशय सुंदर फलंदाजी तुम्हाला पंचायत संघाकडून पाहायला मिळते। दोन धावा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, ओव्हरसोलच्या रूपात धावसंख्या होते 17 धावा फलकावर, अजून 30 धावाची आवश्यकता। हुआ 26 चेंडू 30 धावा। अतिशय मोठी मॅच, रंगतदार लढत तुम्हाला मैदानावर बघायला मिळते। दोस्ती चषकचा पहिला सेमीफायनल सामना मुरबे विरुद्ध पंचाळी। पुन्हा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू, रॅपर गोलंदाज, ओ काय गोलंदाजी, झपकन पडल्यानंतर वरती निघते। आपण जर विचार केला सुरुवातीचा एनल डोनाल्ड जर पाहिला असेल तर अशीच रायझिंग डिलिव्हरी टाकायचा, तशा पद्धतीचं गोल करायला मिळते। मुरबा म्हटलं की सिमेंटच्या पिचवर खेळायचं, यास निश्चितच। ओ व्हॉट अ फिल्डिंग, काय सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे हार्दिक कडनं। दरम्यान षटक संपलं। उद्यापासून बाकी मोठी यात्रा, मोठा मेला बघायला मिळतो। ऑरेंज चषकचे वादळ असणार आहे। एका साईडला 24 संघ गावातले, 12 संघ पंचकृषीतले आणि 12 संघ ओपन गटातले म्हणजे डहाणू पालघर संघातले। 17 धावा, अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते। प्रेक्षकांचं अनेक, क्या पब्लिक है, इसीलिए तो कहते हैं ना दोस्ती चषक बिल्कुल बड़े धूमधाम से यहाँ पे ऑर्गेनाइज किया गया। मुबारक खान, मुन्ना, विजय प्रसाद, अमोल, दुतेश, व्हाट अ फील्डिंग। हार्दिक लंबे है तो और लंबाई है, टैप करेंगे तो मैं पैट करूंगा और फील्डिंग टाइट करूंगा। क्या क्रिकेट है, परिभाषा साथ में जुड़ी जाती है। और भैया पाड़ा के सभी खिलाड़ी आज भारतीय बैठे की मुद्रा में बैठे हुए हैं। ओहो क्या है,
क्या बॉडी लैंग्वेज है, हवा की तरह दौड़ के आते हैं खली और झप करके लपक जाते हैं, मगर गेंद हाथ से फिसल गई। एक रन स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन। बहुत ही बेहतरीन मॅच जीत के लिए बनाना है 47 धावा या विजयासाठी करायचे 45 संघाला। पुन्हा जग्गू खणखणीत चौकार। धन्यवाद डीजे। अजून देखील 21 चेंडू मध्ये 25 धावाची आवश्यकता आहे। 21 गेंदों में 25 रन बनाना है। 21 चेंडू आणि 25 धावाची आवश्यकता। सनीदेव लग्नाला प्रत्येकाच्या घरामध्ये ज्याचा आवाज हवा असा वाटणारा हा मुरब्याचा सनीदेव तुम्ही बघताय। लग्नाची मंडपाची ऑर्डर सुटली आणि बाकी क्रिकेट संघावर जोडलाय। धावसंख्या 1 वर धावसंख्या होते ती 23 धावा। अजून देखील 22 धावाची आवश्यकता विजयासाठी ना भारी माफ करा 47 काढायचे आहेत 24। पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू संघर्ष मुरबे संघाकडनं। चेंडू पडल्याचा थोडासा थांबतो, दोन्ही पाय जमिनीवर टाकले, लक्ष ठेवलं आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। दरम्यान षटक संपलाय। 3 षटक 23 धावा। आता 18 चेंडू आणि 24 धावाची आवश्यकता। 18 चेंडू आणि 24 धावाची आवश्यकता। बघा लो स्कोरिंग मॅच बघायला मिळत आहेत। फक्त आजच्या दिवसातला विजय प्रसाद यांची संघाची धावसंख्या होती 79, हायएस्ट स्कोर। 18 चेंडू 24 धावा, 18 गेंदे 24 रन, 18 बॉल 24 रन्स टू विन। चिन्मय आपलं वैयक्तिक दुसरे षटक टाकतोय। चला घाई करा थोडीशी। पुन्हा आपल्या सगळं पुढचा चेंडू। व्हाट अ ब्यूटीफुल बॉलिंग, सुंदर पंचगिरी, बिल्कुल से काबिल तारीफ है। ये है अंपायरिंग, व्हाट अ ब्यूटीफुल अंपायरिंग। चेंडू जातोय सीमा पलीकडे, 4 धावा फलकात धावसंख्या लागली जाते ती 27। क्या बल्लेबाजी करे जगदीश आज। मैंने पहले कहा था एक तरफ रैप देखेंगे दूसरी तरफ टैप देखेंगे। ये है यामा RX 100 के शॉट। कोई भी गियर पे स्टार्ट करो, क्लच दबाओ, किक मारो, जूनी यामा RX 100। ऐसी ये जग्गू की बैटिंग है। दिन हो या अंधेरा, उजाला हो या दोपहर, मेरे को करना है मेरा काम, इस तरह से करते ये काम। लगे रहो इंडिया, झुकेगा नहीं साला। पुष्पा पुन्हा आहा कवर, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण। ओ बाद मोठा झटका, व्हाट अ फील्डिंग,
ह्याला म्हटलं जातंय जीवनात जगायचं असेल, संघर्ष पाहायचा असेल, समुद्रामध्ये जायचं असेल तर गोताखोर बनायचं असेल आणि वादळात नौका सापडली असेल तांडेलला पाहायचं असेल, अशा पद्धतीचं काम केलं गेलं. आता बाकी नवीन डीजे आहे, एक गीत घ्या आपलं. सनीच एक गीत द्या ना आपलं, ते आग्रा कोळ्यांचं घ्या. ते आग्रा कोळ्यांचं गीत घ्या. किती आनंद वाटला. आता नवीन फलंदाज गेलाय तो विकी. व्हाट अ फील्डिंग. ये है हार्दिक, ये है कलाकृती. गणरायाचं नतमस्तक गाजावं आणि हार्दिक पांड्यासारखं असावं असं पाहायला मिळतंय. पुन्हा ओहो, क्षेपणास्त्रावर डाय टाकली गेली, पण चेंडूचा स्पीड एवढा होता की पेस पेक्षा जास्त धावला गेला. ताशी 170 प्रति किलोमीटर फटक्यामुळे ताकद बघायला मिळाली. घड्याळाचे सर्व काढे लपले गेले आणि शिवून गेलं. धावसंख्या होते ती 31. 31 धावा झाल्या. 31. 13 चेंडू 16 धावा, 13 गेंदे 16 रन. अभी भी मैच कड़क है. पुनः अपना स्वीकारला पुढचा चेंडू. बहुत ही बढ़िया बैटिंग, डायरेक्ट हिट. यहाँ पे अगर लग जाती तो आउट हो जाते थे, मगर जगदीश तो रुकते ही नहीं है. पालघर हो या केलुआ, सफाड़ा हो या माकुंडसार, डहानू हो या टांडी, मेरा काम मुझे करना है, आके बल्ला को घुमाना है. स्कोरिंग ईमान आमच्या रक्तात नाही देते किसी को धोखा. ईमान आमच्या रक्तात नाही देते किसी को धोखा. डोक्यात घालून लाल टोपी कोली रुमाल घालून आला. डोक्यात घालून लाल टोपी कोली रुमाल घालून आला. कोणाला आला आगरी कोल्यांचा पोर बोलतो मी. आहा, क्या गीत है. और ये आवाज है सनी देव का. पूरा गांव झूम रहा है सनी देओल के नाम से. बोल अनिकेत. शॉर्ट ऑफ प्लेन गेंद थी, बिल्कुल रूम बनाए. जग्गू तो जैसे आज ऐसी बल्लेबाज करिए, सफेद कपड़ा पहनने का है और कभी कभी में जाना है. क्या बैटिंग है. ऐसे कहा था किसी ने कि जग्गू का फॉर्म आया नहीं, मगर इस मैच में तो बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. अभी भी चाहिए 11 गेंदों में. ग्यारह गेंदों में 11 रन. एक साइड में अकरा है और दूसरे साइड में बकरा है, इसीलिए कहते हैं 11-11. 11 चेंडू 11 धावा. पुन्हा आपला स्वीकारला पुढचा चेंडू. राइट आर्म राउंड विकेट मारा करताना. ओ, जग्गू को पकड़ लिया था, मगर एलबीडब्ल्यू का रूल ही नहीं है तो फिर काम ही नहीं है ना. गेंद कहीं भी लगे दौड़ पड़ो. एक रन आसानी के साथ पूरा किया. स्कोर एक रन से आगे बढ़ता हुआ 37. 37 धाव फरकावर लागल्यात. आता विकी. हाँ, विकी की बॉडी कैसी लग रही. WWF में जाने का, लाइटिंग फेंकने का, व्यू हाउ करने का, दौड़ने का, यह है विकी की स्टाइल. एक बार फिर गेंदबाजी करते हुए जग्गू ऑन फायर. व्हाट अ कॅपिंग. निश्चितच कमी धावसंख्येवर देखील एक मोठा दर्जा बघायला मिळतोय. तो तुम्हाला संघर्ष मुरबे संघाकडनं नावानिशी झगडणारा संघ बघायला मिळतो की शेवटपर्यंत संघर्ष करायचा, त्याच खेळाडू संघर्ष मुरबे म्हटला जात आहे. 8 गेंदे 8 रन. अभी भी बॉल का इक्वेशन बिल्कुल बराबर चल रहा है. अगर 1-2 बिंदी गेंदें चली जाएंगी तो काफी मुश्किल पैदा हो सकती है. एक रन. ये ऐसे टूट पड़े थे. बच्चे आम गिराने जाते हैं, एक आम गिरता है और सब लोग टूट पड़ते हैं, फिर ऊपर से कोई पत्थर मारता तकलीफ फुटती है. ऐसा काम हुआ था. क्या क्या नतीजा बताया जा रहा है. बड़ा काम है.
और दोस्ती चषक खत्म होने के बाद कल रात क्या करेंगे आप? चलो एक बार फिर विकी कुछ बातचीत करते हुए। अभी स्कोर बोर्ड पे स्कोर लग चुका है 40. 7 चेंडू 7 धावा. 7 चेंडू 7 धावा. आपण बघतो संघर्ष मुरबे आणि पंचाळी. बघूया कोणाला कोणाची साथ भेटते का पाहायचं आहे. संघर्षाला गोलंदाजी 60 बत्ते. लेग ब्रेक गेन. यू मिस आई हिट. कहा जगा दिया तो आपको भगा दिया, ऐसा काम कर दिया. नहीं देते किसी को धोखा. डोक्यात घालून लाल टोपी कोली रुमाल घालून आला. डोक्यात घालून लाल टोपी कोली रुमाल घालून आला. कोण आला आगरी कोल्यांचा पोर बोलतो मैं झुकेगा नहीं साला. 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 देखा कितना बड़ा सुंदर गीत लगाया था. आगरी पोरांचा गीत साला पुष्पा की तरह झुकेगा नहीं साला. मतलब आगरी के साथ कभी नफरत करनी नहीं, दोस्ती की है तो कभी छोड़ने नहीं है. जो कि हमारे रोहियार बढ़ चुके हैं यहाँ पे, बिल्कुल आगरी है वो. कहीं नतीजे देखे हैं. किसी के साथ लग पड़े तो 19-20 जगह पे कर देते हैं. प्यार करते हैं तो गलती भी माफ कर देते हैं. इसलिए ये गीत बनाया. और इस गीत का गाने वाले कलाकार ये है जो दाढ़ी में बैठे, उन्होंने ये गीत गाया. एक बार सनी देओल के लिए जोरदार तालियां होना चाहिए. असंख्य गीत प्रत्येकाची मन जिंकणारा, पण पाय अजून देखील जमिनीवर. माणसाने असंच जगावं. सनी म्हणूनच तर तुम्ही खूप उंचावर तीर्थ गाताय, पण आज तुम्ही तसं झालंय. आणि हे कानमंत्र आपलं पंकजचे आहेत. मला मोठं बोलायचं, मी सर्वात समालोचक झालो नसतं, पण पंकज पाटील मुरबा यांनी मला समालोचक बनवलं म्हणून आज एवढा मोठा पल्ला गाठता आला. आयुष्यात जे प्रगती पथावर त्या प्रत्येक पाठीमागे पंकज पाटील नावाचा प्राणी आहे. आता बाकी नवीन फलंदाज आहे तो सौरभ. विशाल बॉलर. और सिकणे गडी बाद होतोय पायाचा आणि विकेट. आता बाकी 5 चेंडू 6 धावा. चला 6 चेंडू 7 धावा. इथे बाकी बघायचं आहे. थर्ड अंपायर घेतलाय. चेंडू द्या अंपायर कडे. चला थर्ड अंपायर वहां का रन आउट देखना है. नाही खोटा. बाबा आमचा लई भारी कधी बोलणार नाही खोटा. कमी कशाची नाही आम्हाला नाही किसी का तोटा. कमी कशाची नाही आम्हाला नाही किसी का तोटा. आधी आमच्या लागायचं नाही हमसे पडेगा पाला. आधी आमच्या लागायचं नाही हमसे पडेगा पाला. कोणाला आला आगरी कोल्यांचा विजय 5 चेंडू 7 धावा. 5-7. मुरब्या संघाचे 6 गडी बाद झालेत आणि पंचायतचे 3 गडी बाद झालेत. 5 चेंडू 7 धावा. 5 गेंदे 7 रन. एक बार फिर विशाल विकी. ओहो हो गेंद फिसल गई. गेंद तो डाला था मगर गेंद मिट्टी में फंस गई, जैसी गाड़ी बारिश में फंस जाती है. क्या क्रिकेट है. परिभाषा लेके चलते. किसने सोचा नहीं कि रात के अंधेरे में इस उजाले में ऐसा बड़ा काम होएगा. और सब लोग कहते हैं झुकेगा नहीं. गाना बज रहा, ना झुकेगा साला आगरी और ना झुकेगा साला मुरुबा. मगर एक तरफ जब तक विकी है तब तक मैच में अभी भी जान है. नए बल्लेबाज है
प्रतीक, ये भी काफी बढ़िया बल्लेबाजी करते हैं। अभी चाहिए 4 गेंदों में 6 रन, 4 चेंडू 6 धावा। वाटर लो स्कोरिंग मैच, 47 जीत के लिए बनाने हैं। ऐसे लग रहा था कि लो स्कोरिंग मैच, मगर आज काफी कम स्कोरर है। एक ही मैच था जिसमें ज्यादा करके 79 बने थे। 4 गेंदों में 6 रन। तीन चेंडू 5 धावाची आवश्यकता। अभी चाहिए 3 गेंदों में 5 रन की आवश्यकता। क्या खाली हड़बड़ा मची दी आपने, कहीं ग्राउंड पे बड़े बड़े 6 लगाए थे, मगर अंडर राम में तो अच्छा अच्छा गेंद भी घुमाना जानते हैं आप, और जिनका नाम है विशाल उर्फ खाली। त्यांचे 3च गेले, तुमचे 6 गेले। क्या ट्राय केली होती, एक्शन रिप्लाय बताइए यहाँ पे। नागरिकोल्यांचा पोर बोलतो मैं झुकेगा नहीं साला, नागरिकोल्यांचा पोर बोलतो मैं झुकेगा नहीं साला, नागरिकोल्यांचा पोर बोलतो मैं झुकेगा नहीं साला। गळ्यानं सोन्याची चैन, हातात ब्रेसलेट मिरवित आला, गळ्यानं सोन्याची चैन, हातात ब्रेसलेट मिरवित आला। 2 चेंडू 2 धावा। एक 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 पाहिजे, एक 2 चेंडून 1 धावाची आवश्यकता। ओ, आणि अशा पद्धतीने सामना जिंकला जातोय। विकी याने सामना फिनिश केलाय आणि